कृपा आशीर्वादानं या रामकथेची सूत्र माझ्याकडे आलेले आहेत। अतिशय गोड नियोजन आपण ग्रामस्थ मंडळीने केलेलं आहे। या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा कीर्तन सोहळा कथासत्र घडवून आणणं हे बोलणं एवढं सोपं नाही। ही सेवा, कथेची सेवा माझ्याकडे यावी याच्यासाठी धोंडीराम भैया आपल्या गावाच्या वतीनं त्यांनी मला फोनवरती संपर्क केला आणि ही कथेची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली। पण कथा देत असताना नामदेव मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात किंबहुना नामदेवरायांच्या जन्मभूमीमध्ये ज्यांच्या सेवा कार्याचं कौतुक केलं जातं असे आदरणीय पानबुडे सरांनी सुद्धा, गुरुजी सुद्धा मठावरती आले होते, म्हणजे धोंडीराम भाऊ घेऊन आले आणि आनंद एका गोष्टीचा वाटला की गुरुजींनी पुढाकार घेतला, ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य, त्यातून सुंदर हे कथासत्र संपन्न होत आहे। आणि ज्या वेळेला पानबुडे गुरुजी मठावरती आले आपल्या तरुण भावंडांच्या सोबत, तर आम्हाला मनस्वी एवढा आनंद झाला। आणि गुरुजींनी मला तेव्हा मठावर जी गोष्ट सांगितली होती ती मला इथे वास्तवात पाहायला मिळाली की ज्या व्यक्तीचं नामस्मरणावर जास्त भर आहे तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय आहे। नामदेवराया हे सामान्य संत नाहीत, पण त्यांच्या जन्मभूमीतल्या त्या सेवा कार्यासाठी कोणी एक आर्थिक दान करतंय। लक्षात घ्या, देव कुणाचेही पैसे घ्यायला रिकामा नाही बरं का। चांगल्या कामात कुणाचाही पैसा लागू शकत नाही। लोहगावकर, माझं बोलणं कान देऊ नाही का? सगळ्या लोकांना प्रश्न पडतो, श्रीमंत माणसाकडे एवढं धन असतं, पेटवलं तर 6 महिने जळता जळणार नाही, एवढं धन श्रीमंत माणसाकडे असतं। एवढं धन असूनही तो श्रीमंत माणूस सत्कर्मात, देवधर्माच्या कामात, देवादिकांच्या कामात त्याचा पैसा का खर्च करत नाही? प्रश्न आहे की नाही तुम्हाला? झोपल्या का काय? प्रश्न आहे ना तुम्हाला? एवढी श्रीमंत माणसं आहेत पण त्यांचा पैसा चांगल्या कामाला का लागत नाही? त्याचं उत्तर आहे का? त्या श्रीमंत माणसाच्या पैशाचं पुण्यच नाही की त्यांना चांगल्या कामात लागावं। पुण्य ज्याचं आहे त्याच व्यक्तीचा पुण्यवान पैसा सत्कर्मामध्ये लागेल। दुसरं कारण आहे का? देव कुणाचंही घ्यायला रिकामा नाही, तो विश्वाचा मालक आहे, तो कुणाचंही घ्यायला रिकामा नाही। ज्याचं अंतःकरण पवित्र आहे, ज्याला देवधर्म कळतो, ज्याला संत कळतात, ज्याला ग्रंथ कळतात, ज्याला परंपरा कळतात, ज्याला रामायण कळतं, ज्याला भागवत कळतं, अशा पुण्यवान व्यक्तीचाच पैसा भगवान घेत असतो, कुणाचाही घेत नाही। हा, ज्याचं पुण्य नाही त्याचा पैसा दवाखान्यात जाईल, कोर्टात जाईल, भांडणात जाईल, चोरी जाईल, पण देवकार्यात लागू शकत नाही। रावणाकडे काही कमी होतं का? लोहगाव, रावणाकडे कमी होतं का? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती, पण आठवण करून सांगा मला, त्यानं किती मंदिरं बांधली? लोहगाव, किती मंदिरं बांधली त्यानं? एकही नाही। आपण सामान्य माणसं खूप चांगले आहोत, आपण गरीब खूप चांगले आहोत। अजून आपल्या घरावरची पत्र निघालेली नाही आहेत, अजून पाहिजे तसं मनासारखं घर आपण बांधलं नाही, पण गावच्या मंदिरात आमची रुपया का असे ना वर्गणी आहे, हा आपल्या सगळ्यांच्या जीवनातला पुण्याचा भाग आहे। माझं बोलणं समजतं ना? हे डोक्यात जातं का डोक्यावरून चाललंय? डोक्यातच जातं ना? हा। तर आदरणीय पानबुडे सर मठावरती आले आणि गुरुजींनी खूप छान चर्चा झाली आमची। अखंड नामस्मरणाचा ध्यास त्यांच्या जीवनामध्ये आहे आणि मला गुरुजींनी गोष्ट सांगितली होती, दीदी आमच्या गावामध्ये घरावरती आम्ही रामकृष्ण हरी लिहिलेले, मला अजून आठवण येत आहे। आणि इथं आल्यावर पाहते तर खरंच
किती घरं पाहिली मी, बऱ्याच घरावरती मला रामकृष्ण हरी पाहायला मिळालं. या रामकृष्ण मंत्राचं महात्म्य फार मोठे, कथेमध्ये मी पुढे पुढे सांगणारच आहे. सर्व दोष हरण, जड जीवा तारण, हरी एक. तर आपल्या गावातील ही पुण्यवान विभूती आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, आणि खरंच लोहगाव हे जे गाव आहे ना, या गावाला ना परमार्थाची किती आवड, किती गोडी, तुमच्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये किती भाव भरलेला होता. आले मी ते जेव्हा आले ना मी, तेव्हा आमच्या मावशांची गडबड, आरती ओवाळण्यासाठी, पाय धुण्यासाठी, औक्षण करण्यासाठी, किती गडबड, किती भाव भरलेला होता. आपल्या अंगावरची साडी किती महागाची आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्या अंगावर किती सोन्याचे दागिने आहे हे सुद्धा महत्त्वाचं नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर किती सात्विक प्रसन्नता आहे हे फार महत्त्वाचं आहे. काही सोन्यानं मडलेले असतात पण तोंडावर 12 वाजलेले असतात, त्यांना कोणीच सहन होत नाही. आपण साध्या भोळ्याच आहोत पण प्रसन्न चित्त आहोत. एका पोशाखात महिला दिसल्या, मला खूपच छान वाटलं. खरंच धोंडे भैया, गुरुजी, तुमच्या गावातल्या महिला मला एवढ्या आवडल्या, असं वाटलं की गाडीत टाकून चकलंबेला घेऊन जावे, आमच्या गावी घेऊन. बिचारा खूप छान आहेत, खूप मस्त, खूप आदर सत्कार केला तुम्ही. त्या माऊलीचं वस्त्र भाग्यवान म्हणावं लागेल की जे वस्त्र पायघडी झालं ते आमच्यासाठी झालं म्हणून नाही. रामललाची मूर्ती आम्ही घेऊन आलो हातामध्ये, राम भगवान तुमच्या पायघडीवर चालून आले तुमच्या लोहगाव नगरीमध्ये. आणखी किती मोठी गोष्ट पुण्याची म्हणावी लागेल. फुलं काय, आरती काय, रांगोळ्या काय, साड्यांची पायघडी काय, खूप समाधान वाटलं मला. बस आपल्या सगळ्यांचं कल्याण असावं. आयोजक, नियोजक, संयोजक, ग्रामस्थ मंडळी, तुमच्या सगळ्यांचं भलं व्हावं. फक्त 7 दिवस कथा लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक. आणि तुम्हाला खरंच कथेतून पुण्य मिळावं असं जर वाटत असेल तर हनुमान चालीसा आमच्या सोबत गाण्याचा प्रयत्न करा. 101% तुमच्या पदरामध्ये पुण्यफल प्राप्त होणार. फक्त कथेला बसताना मनात संकल्प करा की भगवान आमची ही इच्छा आहे, आणि तो संकल्प मनामध्ये धरून नित्य हनुमान चालीसा माझ्या सोबत करा. पुढे मी काय करायचं ते सांगत राहील तुम्हाला. आणि नक्कीच विश्वास आहे माझा, थोडा सुद्धा कमी नाही, पूर्ण 100% विश्वास आहे. पवित्र मनानं, शुद्ध भावनेनं आणि श्रद्धायुक्त अंतकरणानं, चित्त विचलित न होऊ देता जर तुम्ही मी सांगल ते करत गेलात तर तुमची इच्छा, तुमचे स्वप्न पूर्ण होतील. ही माझी ताकद नाही, ही या कथा सत्राची ताकद आहे, या सत्संगाची ताकद आहे. म्हणून बहुसंख्येनं कथेला या, सुंदर व्यवस्थित कथा ऐका. कथा ऐकत असताना थोडं सुद्धा कानावरून चुकलं नाही पाहिजे, सगळं व्यवस्थित ऐकायचं आपण कथेला. पवित्र गोड श्री रामायण, रामकथेकडे आपण वळणार आहोत. 100 कोटी रामायणाचे श्लोक आहेत, भगवान शंकराने निर्माण केलेले. भगवान भोलेनाथानं 100 कोटी रामायण तयार केलं. देवता, गंधर्व, यक्ष त्या रामायणासाठी भांडणं करायला लागले. भोलेनाथ, आम्हालाही रामायण द्या. भोलेनाथ बोलले, तुम्ही भांडणं करू नका, तुम्हा सगळ्यांना समान वाटप करतो. 33 कोटी 33,33,333 रामायणाचे श्लोक देवांना दिले. 33 कोटी 33,33,333 श्लोक यक्षांना दिले. 33 कोटी 33,33,333 श्लोक मनुष्याला दिले. समान वाटप झाला. 100 कोटी रामायण श्लोकातून 99 कोटी 99,99,99,999 श्लोकांचा वाटप झाला. एकच श्लोक राहिला लोहगावकर. त्या श्लोकासाठी सुद्धा भांडण, आम्हाला द्या, आम्हाला द्या.
भोलेनाथ बोलले भांडण करू नका, वाटून देतो समान. एका श्लोकामध्ये 32 अक्षर असतात. 32 भागिले 3 तर 10 अक्षर देवांना, 10 अक्षर मनुष्याला, 10 अक्षर यक्षांना दिले. 32 अक्षरातून फक्त 2 अक्षर राहिले, 30 अक्षर गेली. तर त्या 2 अक्षर होती, एक रा होता आणि दुसरं म होतं. त्या 2 अक्षरासाठी सुद्धा देवता भांडण करायला लागले. भोलेनाथ बोलले आता किती जरी भांडलात तरी ही 2 अक्षर मी तुम्हाला देणार नाही. ही 2 अक्षर मी माझ्याजवळ ठेवणार आहे. त्यातलं एक अक्षर आहे रा आणि दुसरं अक्षर आहे म. राम म्हणायला पैसा लागत नाही, राम म्हणायला वेळ वाया जात नाही, राम म्हणायला अंगातली ताकद सुद्धा खर्च होत नाही. ज्याच्या तोंडातले 32 रिटायर आहेत ते सुद्धा राम म्हणू शकते, बरोबर. ज्याच्या तोंडातले 32 दात गैरहजर आहेत ते सुद्धा राम म्हणल. राम म्हणणं जेवढं सोपं आहे, कृष्ण म्हणणं तेवढं अवघड आहे. आवाज डबल नका होऊ देऊ दादा, आवाज डबल नका होऊ देऊ. कृष्ण म्हणणं अवघड आहे. राम म्हणायला एकही दात हजर नसला तरी चालतोय आणि कृष्ण म्हणताना एक सुद्धा ॲब्सेंट असून चालत नाही. जो पडलाय का दात तिथूनच हवा निघून जाते, कृष्ण म्हणताच येत नाही. राम म्हणजे आपल्या जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाचा मध्य आहे आणि रामच जीवनाची सांगत आहे. रामच जर निघून गेला तर आपल्याला लोक कायमचा राम राम घालतात, बरोबर. राम जर निघून गेला तर कायमचा राम राम. मग आपली जागा कुठे? जिथे कायमचा आराम. कोणती जागा? चलो शमशान घाट. आपकी जगह इंसानों में नहीं है, पिशाचों में आपकी जगह है. एकदा का शरीरातला आत्मा राम निघून गेला की किती आवडीचा माणूस असू दे घराच्या बाहेर काढतात आणि स्मशानात घेऊन जातात. लोक कायमचा राम राम घालतात. राम आहे म्हणून या देहाला किंमत आहे. काय अशी अद्भुत शक्ती आहे, डोळ्याला दिसत नाही, सांगता येत नाही, पण ती आहे म्हणून आपण चालतोय. माणूस मेल्यानंतर तर शरीर तेच असतं, हात असतात, पाय असतो, डोळे असतात, नाक असतं, कान राहतं, सगळं शरीर तेच असतं. पण आतमध्ये चालवणारं नेमकं कोण असतं ते दिसलंय कुणाला आजपर्यंत? विज्ञानानं माणसाचं पूर्ण शरीर फाडून पाहिलं पण आत्मा अजून सापडला नाही त्यांना. नेमका कसा आहे? हात कसे आहेत दाखवता येतात, हृदय कसं आहे दाखवता येतं, किडनी कशी आहे दाखवता येते, फासोळ्या कशा आहेत आतल्या दाखवता येतात, नसा कशा आहेत आतल्या त्या दाखवता येतात. पण आत्मा, या सगळ्या यंत्रणेला चालवणारा आत्मा कसा आहे दाखवता येईल का? का दाखवलाय आजपर्यंत कोणी? पाहिलाय का तुम्ही? लोहगाव आत्मा नेमका आहे कसा तो आजपर्यंत कुणाला दाखवता आला नाही, कुणी पाहिला नाही आणि दाखवता येणार सुद्धा नाही. पण तो आहे म्हणून आपण चालतोय. तो ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी आपली जागा माणसात नाही. राम आहे म्हणून महत्व आहे. बस त्याच रामकथेचं चिंतन आपण करत आहोत. कथेला मी पुढे घेऊन जाणार आहे, पण या रामकथेच्या माध्यमातून आयोजक मंडळीनं सगळ्या गावाला, महिला भाविकांना, पुरुष भाविकांना कथा ऐकण्याचा आनंद व्हावा, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम टिकून राहावं, तुम्हाला प्रसन्नता प्राप्त व्हावी, याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय. मग हा मंडप असेल, हे व्यासपीठ असेल, कथाकार असतील, गुणजन असतील, साऊंड सिस्टीम, यूट्यूब, आपल्याकडे यूट्यूब चॅनलवाले आहेत. आपल्या चॅनलचं नाव स्वरगुंजन वारकरी, आमच्या निळकंठ भैया कास्टीचं हे यूट्यूब चॅनल आहे. स्वरगुंजन वारकरी, स्वरगुंजन.
तर या चॅनलच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं शूटिंग आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल. आणि दुसरी आनंदाची गोष्ट, यूट्यूबवर जेव्हा पाहणं होईल नाही तर ना होईल, पण स्क्रीनवर तरी तुम्हाला दिसतात. इथं पाहिल्यावर तरी बरं वाटतंय. आरशात जसं पहा वाटतं तसं तुम्ही इथं पाहताल स्वतःला. आणि इथं पाहिलं का उगी पदर सरकलाय का, नथ वाकडी झाली का, ते पण चेक करून घे जा. पहा बसल्या बसल्या. खूप आनंद आहे, खूप आनंद. आणि या सगळ्या नियोजनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कथेच्या साथीसाठी आमचे गोपाल महाराज मोहे उत्कृष्ट असं सिंथ वादन करत आहेत. ढोलक वादनासाठी खानदेशातून आलेले आमचे उमेश महाराज पांचाळ आहेत. तबला पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे, पण एका महिलेनं ते किती ताकदीनं वाजवावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमच्या भाविकाताई भगत आहेत. उत्कृष्ट तबला वादन आहे. आमच्या पूजाताई कोंढार, नारायणीताई, जयश्रीताई या गायिका, ॲक्टोपॅड असे अनेक वाद्य साथ संगतीच्या माध्यमातून सुंदर कथा. आणि उद्यापासून तर तुम्हाला कथेमध्ये झाकी दर्शन पाहायला मिळणार आहे. म्हणजे रामायणामध्ये जी पात्र येतील तर ती पात्र तुम्हाला दृश्य स्वरूपामध्ये इथे पाहायला मिळतील. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. सगळी गुणीजन मंडळी, साऊंड सिस्टीमवाले, यूट्यूबवाले आणि स्क्रीन ऑपरेट करणारे या सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवूया. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता माझ्या ताईंनो, रामायण नाटकही आहे आणि रामायण इतिहास सुद्धा आहे. वाल्मिकीजींनी अगोदर लिहिलं, नंतर राम तसे जगले म्हणून नाटक आहे. गावात कधीतरी नाटक झालेलं पाहिलं असेल तुम्ही जुन्या काळात, किंवा मुलांची गॅदरिंग असते, मुलं तशी ऍक्शन करतात, हावभाव करतात. त्याला काय म्हणायचं, ते अगोदर लिहिलंय नंतर तसा हावभाव केलेला आहे म्हणून त्याला नाटक म्हणतात. आणि इतिहास त्याला म्हणतात जे घडतं आणि नंतर लिहिल्या जातं. अगोदर घडतं नंतर लिहिल्या जातं, त्याला इतिहास म्हणतात. तर हे रामायण नाटकही आहे आणि हे रामायण इतिहास सुद्धा आहे. कसं काय? वाल्मिकी ऋषीने लिहिलं त्याला नाटक म्हणतात, आणि गोस्वामी संत तुलसीदासजीनं लिहिलं त्याला इतिहास म्हणतात. वाल्मिकी महाराजांनी राम जन्मण्याच्या अगोदर रामायण लिहिलं, नंतर रामाला तसं जगावं लागलं. गोस्वामी तुलसीदासजीनं रामचरित्र घडलं आणि नंतर लिहिलं. म्हणजे नाटक आणि इतिहास. वाल्मिकी महाराजांनी जी रचना केली ती काही साधी नाहीये. रामायणाचे पहिले रचनाकार, आद्य कवी वाल्मिकी ऋषी. हे अगोदर खूप हरिभक्त पारायण होते का? लोगाव
वाल्मिकी ऋषी अगोदर खूप फप मोठ्या मोठ्या माळा गळ्यामध्ये, कपाळाला टिळा, 24 तास नामजप करणारे असे होते का? काय धंदा होता त्यांचा? माणसं मारायचे, कोंबडे बकरे नाही, माणसंच मारायची. कोंबडे बकरे मारताना पोटात तुटतंय आपल्या. एखाद्या बकऱ्याचा जीव घेताना, एखाद्या कोंबडीचा जीव जाताना वाईट वाटतंय वारकरी माणसाला. ज्याच्या गळ्यात माळ आहे ना त्या माणसाला भयंकर वाईट वाटतंय. पण कोंबडे बकरे नाही, ज्याला जो माणसंच मारत होता त्याचं कृत्य किती घाणेरड असेल विचार करा. आज चालता बोलता माणूस मारायचा सोपा वाटतो का? लोहगाव ऐकताय ना तुम्ही? माणसंच मारणं ही सोपं नाही. पण एवढी माणसं मारली या भल्या माणसानं, एवढी माणसं मारली. 7 रांजणं मोहरी एवढ्या खड्यानं भरली हो दादा. 7 रांजणं. त्या माणसाला थोडं सुद्धा वाईट वाटलं नाही की आपण चालता बोलता माणूस मारतोय. बरं 1 मारला, 2 मारले, एखादा गुन्हा केला तर त्याला एवढी मोठी कठोर शिक्षा होते. आणि यानं 7 रांजणं भरवली. कशानं? माणसाच्या मांसानं नाही. माणूस मारला की त्या बदल्यात 1 छोटा खडा. किती? मोहरी एवढा. मोहरी माहितीये ना? कानून दाखवायची माहितीये ना? रोजच गाठ भेटे तिची ना आपली. कधी? स्वयंपाक करताना. मोहरी एवढा खडा टुपकन टाकावा. व रांजण काय आहे? आताचे आपले रांजण नाही, टँकर पाण्याचा. एवढे मोठे मोठे रांजण 7 भरले. एवढी माणसं मारली त्यानं. किती मोठा हत्याकांड केलं. लोकांच्या हाडांचा पर्वत बनला. एवढी माणसं मारली. देव म्हटले आता जातून याचा नाशच करतो. आता पाप खूप झालं म्हणे आता याचं. नारदजी म्हटले थांबा, मी एकदा प्रयत्न करून पाहतो. जर याच्या डोक्यात प्रकाश पडला तर चांगली गोष्ट आहे, नाही त्याच्यात सुधारणा झाली तर तुम्ही मारा, मी काहीच बोलणार नाही भगवान. नारदजी आले. शेंडी हलवत भजन करत आलेले. नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 नारदजी निघाले. लुकू लुकू शेंडी हलवतात, चिपळी वाजवतात, घुंगरांचा आवाज करतात, नारायण नारायण म्हणतात. आणि वाल्याला त्या दिवशी ना शिकार सापडत नव्हती, पशुची नाही माणसाची. त्या दिवशी खूप त्यानं वाट पाहिली, कुणीच नाही. आणि जे आलं ते आलं फकीरच. फकीराकडं काय आहे? नारायण नारायण असा आवाज आला. वाल्या समोर आला, गळ्याला पकडलं. रुक जाओ. अरे भाई हमें रोकने वाले आप कौन हो? वाल्या नाव आहे माझं, वाल्या. एखादा पदाधिकारी आहेस का? का गावाचा मुखिया आहेस? कोण आहेस तू? तुझं तर काही नाव पेपरला वाचलं नाही आम्ही. देवांच्या यादीत पण तुझं नाव नाही, लोकांच्या यादीत पण तुझं नाव नाही. लक्षात घ्या, देवाच्या यादीत नाव असल नसल, पण चांगल्या लोकांच्या यादीत नक्कीच आपलं नाव असावं. असं जगा, किमान चांगल्या लोकांच्या यादीत. गावाच्या 2 याद्या असतात, चांगल्या लोकांची यादी आणि बाद लोकांची यादी. बाद लोकांच्या यादीमध्ये जाऊ नका. चांगल्या लोकांच्या यादीमध्ये राहण्यासाठी मोजक्या गोष्टी करा. काय?
तोंडानं चांगलं बोला, डोळ्यानं चांगलं पहा, कानानं चांगलं ऐका, हातानं चांगलं काम करा, मन शुद्ध ठेवा. मन किती शुद्ध ठेवा? गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ. आणि ज्याचं मन गंगेच्या पाण्यासारखं निर्मळ आहे त्याला देव बोलवायची गरज नाही, आपोआप त्याच्या घरी देव येत असतो. त्याला देव बोलवायची गरजच नाही. पूर्वीच्या लोकांचं जगणंच परमार्थ होतं. आता खूप लोक देवदेव करतात पण त्यांना सुख का मिळत नाही. पूर्वी लोक झोपड्यात राहत होती पण अंग टाकलं की झोप लागत होती. आता गोळी खाऊन सुद्धा झोप येत नाही. पूर्वीची लोक निर्मळ होती मनानं, निष्पाप होती, कपट नाही, काही नाही. सोनं दारात पडलं तर कोणी हात लावत नव्हतं. कुणाचे पैसे पडले ना माणसं म्हणायची कुणाचे तो घेऊन जा. आता पण लोक म्हणतात ताई आता आम्ही सुद्धा प्रामाणिक आहोत. कसं प्रामाणिकपणा दाखवतो आपण? 20ची नोट सापडली ना मंडपात, माईक जवळ पळतच येते, कुणाची नोट आहे 20ची, पहा पहा. आणि त्या 20च्या नोटेच्या जागेवर 2 500च्या असाव्यात. खरंच येतील का माईक पर्यंत? हॅलो गाव 2 500च्या असल्यावर येतच नाहीत त्या माईक पर्यंत. पण जुनी लोक कुणाचं धन पडलंय आहा पाहतच नव्हती, ज्याचं आहे त्यानं घेऊन जा. पूर्वी लोकांचं धन उतरंडीमध्ये होतं. उतरंड कळते ना? गाडग्या मडक्याची उतरंड, पिढ्यान पिढ्या. आणि ती उतरंड काय लोखंडी थोडीच, मजबूत थोडी. एक दगड घातलं की सारी खाली येईल उतरंड. गाडग्या मडक्याची उतरंड पण पिढ्यान पिढ्या तशाच तशी असायची. कारण काय? ते कुणाची वाईट नजरच पडत नव्हती उतरंडीवर. आणि सारं धन उतरंडीमध्ये असायचं. पूर्वी उतरंडीतलं जात नव्हतं, आता कपाटातलं गायब होतंय. का? माणसाची मनं चांगली राहिलेली नाहीत. माझा प्रश्न आहे लोहगावकरांना, घरात कपाटच का आली? कशामुळं कपाट आली घरामध्ये? एकच कारण आहे त्याचं, माणसं कपटी झाली म्हणून घरात कपाट आली. पूर्वीच्या सारखी निर्मळ माणसं राहिली नाहीत. चांगल्या लोकांच्या यादीमध्ये नाव येण्यासाठी मन शुद्ध ठेवा, भाव शुद्ध ठेवा. नारदजी म्हणतात अरे काय तू कोण आहेस असा विशेष पदाधिकारी? चांगल्या लोकांच्या यादीत तुझं नाव आहे म्हणून तुझी ओळख आम्ही ठेवायची. वाल्या थोडासा घाबरला बरं का, कारण एवढं ताकदीनं बोलणार पहिल्यांदाच कोणीतरी भेटलं होतं. नाही तर वाल्या म्हटलं की लोकाला अटॅकच यायचा, जागीच मरून जायचे. वाल्या म्हणतो ओ शेंडीवाले बाबा बाकीच्या गप्पा मारू नका, तुमच्याकडे काय माल असेल तो माझ्याकडे द्या. माल निकाल पैसा निकाल, माल निकाल पैसा निकाल. नारदजी म्हटले हा विना आणि ह्या चिपळ्या घे, हा माझा माल आणि हाच माझा पैसा आहे, भजन करत बस. वाल्या म्हणतो ए बाबा हे असलं काही शिकवायचं नाही. माणसं मारणं, माणसाची लूट करणं, पैसा लुबाडणं, दागिने घेणं, भारी वस्त्र घेऊन जाणं हे माझं काम आहे, तो माझा धंदा आहे. तुमच्याकडे काय धन असेल ते द्या. नारदजी म्हणतात वाल्या कुणासाठी एवढी लूटमार करतो? कशासाठी चालली तुझी एवढी धडपड? वाल्या बोलला सगळं जग ज्या प्रपंचासाठी पळतंय ना मीही त्याच प्रपंचासाठी करतो. मग खरं सांगा मला, प्रपंचाचं भरण पोषण करण्यासाठी खरं सांगा किती पैशाची गरज आहे? अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांचा जर आपण विचार केला तर जास्त काही लागत नाही माणसाला. थोड्या खर्चामध्ये सुद्धा प्रपंच टुमटुमीत राहू शकतो. मग पैसा कशाला लागतो? फक्त देखावा करण्यासाठी. भारी भारी साड्या, 200 रुपयाची साडी अंगावर घातली तरी पण ठीक आहे, आणि 2000चीच का घालावी मग? म्हणजे तुम्ही 2000ची साडी घालू नये असं काही मला म्हणायचं नाही बरं का, तसं नाही म्हणायचं मला. पण कशासाठी? एकच कारण, माझ्याकडे आहे हिच्याकडे नाही. बोलण्यातला भाव समजून घ्या. छोट्या खर्चामध्येही माणसाचा उदरनिर्वाह होतो. वाल्या हे प्रचंड पाप कशासाठी केलंस? म्हणजे परिवाराचं भरण पोषण करण्यासाठी. अरे परिवाराचं भरण पोषण करण्यासाठी एवढ्या धनाची गरज नाही. तू अतिरेक केलास, अतिरेक. आणि ऐकून घे वाल्या, याचं प्रचंड मोठं पाप तुझ्याकडनं झालंय. हे पाप तुझा परिवार तुला फेडू लागणार नाही. खाऊ लागायला सगळे आहेत पण फेडू लागण्यासाठी कोणी नाही. म्हणून घरातल्या ज्येष्ठ पुरुषानं 100 वेळा विचार करायचा आहे की आपण ज्या मार्गाने पैसा कमवतोय
तो मार्ग बरोबर आहे का चुकीचा? चुकीच्या मार्गाने पैसा आणा, परिवाराला खूप छान ठेवता आल, ते तुमच्या पैशाचे वाटेकरी सुद्धा होतील, पण तुमच्या पापाचे ते वाटेकरी होणार नाहीत. अजिबात तुमचा परिवार तुमचं पाप वाटून घेणार नाही, शास्त्र सांगतंय. वाल्या म्हटलं असं कसं होणार? माझं घडलेलं पाप माझा परिवार अर्ध वाटून घेणार. नारदजी म्हटले जा, जास्त लांब नाही, तुझ्या बायकोला जाऊन विचार पाप घेते का वाटून. वाल्या घरी आला, त्याचं तोंड असं झालं होतं जणू काय घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले होते. घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात? झोपल्या काका, 12 वाजले होते. बायको म्हटली याचा चेहरा उतरलाय आज, काय झालंय काय कोणास ठाऊक. तो सोफ्यावर बसला, ती म्हटली चहा करू का? तो म्हणतो इकडे. ते आले, काय एवढं मोठं माझं पाप झालंय, जरा तू अर्ध वाटून घे. ती म्हणते मालक, पाप ही काही वाटून घ्यायची गोष्ट नाही, पाप मला वाटून घेता येणारच नाही. वाल्या म्हणतो का ग, धन वाटून घेता आलं, कपडे वाटून घेता आले, पाप नाही वाटून घेता येत? म्हणे नाही घेता येत मालक, कारण प्रत्येक माणसानं स्वतःचं केलेलं कर्म स्वतःलाच फेडावं लागतं, त्याच्यात कोणी वाटेकरी होत नसतो. तिनं प्रमाण दिलंय त्याला. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वरा, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वरा, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, 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 जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखा साठी आपुल्या कोणी होई नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्या नष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगे करण्या नष्ट. देह नाही देते काही, देह नाही देते काही, आत्मभोगी तो नंतरा, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. सत्य आहे, चुकीच्या केलेल्या कर्माची फळं भोगावीच लागतात. माणसाला भोगावी लागतात, नवल नाही. इथे देव माणसाचा देह धारण करून आला, त्याला सुद्धा कर्माची फळं भोगावी लागली. रामानं झाडाच्या आडून वालीला बाण मारला, तर कृष्ण अवतारात तोच वाली भिल्ल झाला, तेच राम
कृष्ण झाले आणि अगदी तसाच बाण मारला. कर्म चुकलं. सीतामाईनं एक चिमणी पिंजऱ्यात कोंडून ठेवली होती काही दिवस. त्या कर्माचं फळ आईला सुद्धा अशोकवनात कोंडूनच राहावं लागलं. कर्माला सुट्टी नाही. जसं कर्म कराल तशी फळं भोगावी लागतीलच, सुट्टीच नाही. तू केलं का? चहा काय, नाश्ता काय, जेवण काय, ताक पण घेऊन जा, दूध पण घेऊन जा. खरं माणसाला लवकर पचत नाही. वाल्या म्हटलं, रागात आला वाल्या, अगं एक साडी मागितली तुला 100 साड्या दिल्या, एक सोन्याचा हार मागितला तुला हजारो हार दिले, आणि आज माझं पाप झालं तर तू फेडू लागायला नकार देते. ती म्हणते, मालक, लग्नाच्या अगोदर जर मला माहिती असतं तुम्ही हे धंदे करता तर मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. गेली ना खरं बोलून, मी लग्नच केलं नसतं बोलली. पण कसं आहे, आता पतिव्रता धर्म आहे म्हणून राहायचं, नाही तर अजिबात तुमच्याजवळ राहण्याची इच्छा नाही. वाल्या तर शांतच झाला, पण मनात त्याला राग भरलेला होता. ती म्हटली, थांबा थोडं, तुम्हाला चहा करून आणते. स्वयंपाक घरात गेली, चहा बनवायचं नाटक केलं तिनं. लगेच विंचू चावला, ओरडायला लागली, मालक मला विंचू चावला. विंचू चावला नव्हता, फक्त नाटक होतं. विंचू चावला, ओरडायला लागली. वाल्या पळत आला, काय झालं काय झालं काय झालं म्हणे. विंचू चावला, खूप वेदना होतात, मुंग्या चढल्या, पूर्ण पायात माझ्या मुंग्या आहेत, माझ्या अंगात मुंग्या चढताय. तो म्हटलं, डॉक्टर आणू का, झाडपाल्याचं औषध आणू का, काय करू मी सांग. ती म्हटली, एकच करा, माझ्या अर्ध्या मुंग्या वाटून घ्या. काय म्हटली? माझ्या अर्ध्या मुंग्या वाटून घ्या. वाळल्यानं त्याचा पाय हातात धरला होता, दिली ढकलून खाली. म्हटलं, का वेडी झालीस तू? अगं मुंग्या, विंचव तुला चावलाय आणि मुंग्या मला कशा घेता येतील वाटून? मुंग्या ही काय वाटून घ्यायची गोष्ट आहे? लगेच उभी राहिली ती. ती म्हटली, मला पण तेच म्हणायचंय, जर तुम्हाला माझ्या मुंग्या वाटून घेता येत नाही तर मी तुमचं पाप कसं वाटून घेणार? तुमचं पाप आणि तुम्ही, मी तुमचं पाप वाटून घेऊ शकत नाही. वाल्याला पश्चाताप झाला. नारदजीकडे आला, नारदजी, आता मला वाचवा, आता माझा उद्धार करा. प्रभुजी नाव किनारे लगा, 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 प्रभुजी नाव किनारे लगा. नदिया गहरी नाव पुराणी, नदिया गहरी नाव पुराणी, डूबत जहाज तरा, डूबत जहाज तरा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा,
महाराज आता माझा उद्धार करा. नारदजी म्हणताय, वाल्या कोळी म्हणतोय, नारदजी खूप पाप केलं बरं मी, आता मला कळतंय. काय? नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. वाल्या म्हणतो, महाराज आता माझा उद्धार होईल असं काहीतरी मला मार्ग सांगा. नारदजी बोलले, एकच काम कर, फक्त राम म्हण, राम. तो म्हटलं, बाबा आयुष्यभर माणसं मारायचं काम केलं, ते जमणारच नाही. पण लोकाला मारताना म्हणत होतो, मरा मरा आता, असं म्हणत होतो मी लोक मारताना. मला तेवढाच शब्द येतो, बाकीचं काही बोलता येणार नाही मला. नारदजी बोलले, काही हरकत नाही, मरा मरा म्हण. नाही नारदजी, चांगलं सांगा काहीतरी. अरे वेड्या, मरा मरा म्हण, पण वेगात म्हण. आणि वेगात म्हणण्यानं काय होईल? मरा 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 राम 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 कधी होईल तुला कळणार सुद्धा नाही. तसंच केलं वाल्यानं, मरा मरा मराम राम 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 म्हणायला लागला. एवढं त्यानं नामस्मरण केलं, अंगावर वारुळ चढलं तरी त्याला कळालं नाही. आपण पण जपाची माळ घेऊन बसतो संध्याकाळच्या वेळेला. आपला जपाचा टाइम आणि मच्छरच्या सुळसुळाटाचा टाइम एकच असतो. अशी मच्छर भुंग 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 करतात आणि नेमकी नाकाच्या शेंड्यापासून जातात, कानाच्या कानापासून जातात. काहीच करता येत नाही आपल्याला. आपण जप करायला बसावं, मच्छरनं घोंग घोंग करावं आणि तेवढ्यात मच्छर दंडावर बसावा. आपण म्हणतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बसला ना मच्छर दंडावर, आपण दंड हलवला, रामकृष्ण हरी. मच्छर पण त्याला सराव झालेला असतो. रोजच हे जॉब करताना मी रोजच याला चावतो, हे काही करत नाही आपल्याला. मच्छर टम फुकतो तरी सोडतच नाही, दंडावरच बसलेला. हे म्हणतं रामकृष्ण हरी. कसा जाईना काय की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मच्छर जावा म्हणून आपण फुंकर घालतो, रामकृष्ण हरी, तरी पण मच्छर जात नाही. मग आपण काय करतो, वैतागून शेवटी जपाच्याच माळ्यानं, जपाची माळ रामकृष्ण हरी, जपाच्याच माळेनं फटका देतं. आता मला सांगा, आपली जपाची माळ जर मच्छर मारत असेल तर त्या जपात आपलं मन आहे? लोगाव नाही ना. काही आंघोळ करतात आणि आंघोळ करताना हरिपाठ म्हणतात, देवाची द्वारी ओभा क्षण भरी अंगावरी पाणी बुडबुड बुडबुड. आता हा झाला का येडा वाकडा हरिपाठ? घरात आलं की लगेच हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. झाला का का चहा? पुण्याची गणना कोण करी. असा हरिपाठ आहे. असला हरिपाठ कसा होणार? एकाग्र भाव पाहिजे. एवढं एकाग्र व्हा की आपण भजन करताना आपल्याला आजूबाजूचं काहीच नाही आठवलं पाहिजे, काहीच नाही. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राजा राम 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 सीता राम
देवाचा जय जयकार करताना दरवेळेला हात उंच घ्यायचे आणि भजन चालू असताना टाळी वाजवायची आणि तोंडानं देवाचं नामस्मरण करायचं. या 3 गोष्टी चुकवायच्या नाही 7 दिवस कथेमध्ये, अजिबात चुकवायच्या नाही. का? असे हात करणं म्हणजे देवाला समर्पण करणं. टाळी वाजवून भजन करून अशी टाळी वाजवणं म्हणजे आपल्या हातावरती धनरेषा असते. कुणाच्या हातावर असेल, कुणाच्या हातावर कमी असेल, कुणाच्या हातावर नसेल, कुणाची अशी तुटलेली असेल. तर भगवंताच्या नामानं पवित्र झालेली हवा जेव्हा या टाळीमध्ये दबल्या जाते ना अशी, तेव्हा आपल्या सुद्धा दबलेल्या धनरेषा खुलतात आणि आपलं भाग्य उदयाला येतं. म्हणून सुंदर टाळी वाजवून भगवंताचं भजन करायचं. तर बऱ्याच लोकांना खूप आळस आहे, राम कृष्ण असं भजन. काही तर एवढे विचित्र आहेत ना, राम असं पण नाही, तसं पण नाही, व्यवस्थित राम राजा राम 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 एकदम व्यवस्थित छान. देवाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे की नाही, तर देव घाबरून पळून जायचं आपलं भजन ऐकून. वाल्ह्या कोळ्यानं एवढं भजन केलं, अंगावर वारुळ झालं तरी त्याला कळालं नाही. 12 वर्ष झाले नारदजी त्याच वाटेवरनं वापस निघाले. आठवण आली त्यांना, रे याच जागेवर मी वाल्ह्याला उपदेश केला होता, कुठे असेल आता वाल्ह्या, कुठे असेल? हा विचार नारदजीच्या मनामध्ये आला. तेवढ्यात आवाज आला, श्रीराम जय राम जय जय राम. कानावर आवाज आला. नारदजीचे कान टवकारले, अरे कुणीकडनं आवाज येतो? उजवीकडे, डावीकडे, मागे, पुढे, वरती, खाली, कुठेच आवाज नाही, दिसत नाही कुणी, पण आवाज तर येतोय. मग वारुळाला कान लावला. वारुळ होतं ना बाजूला, नारदजीनं कान लावला. तुम्ही लावायला जाऊ नका, आता करताल प्रयोग तिथं जाऊन. हो ना, वारुळाला कान लावत नसतात, त्याच्यामध्ये मुंग्या असतात. आणि तिथे कान नाही लावायचा. नारदजीनं कान लावला, आवाज आला, राम राम राम. वारुळ बाजूला सारलं, तात मध्ये तेजपुंज महात्मा दिसले. लक्षात आलं हा वाल्ह्या आहे. डोळे उघडले, नारदजीचं दर्शन घेतलं. नारदजीनं डोक्यावर हात ठेवला, हस्त ठेविला माथया. वाल्ह्या, तुझ्यातला वाल्ह्या संपला. संतांचा खूप मोठा उपकार आहे. नारदजीच्या जागेवर जर देव आला असता तर वाल्ह्याला संपवलं असतं देवानं. पण देवाऐवजी वाल्ह्याच्या जीवनामध्ये कोण आले? नारदजी आले, संत आले. संत माणसं मारत नाहीत, माणसातली वाईट वृत्ती मारतात संत. माणसं नाहीत मारत. आपल्यामध्ये जे दोष आहेत ना, जे दुर्गुण आहेत ना, ते दोष संपवतात. आपल्या वारकरी संप्रदायाचा गळ्यात माळ घालण्याचा उद्देश काय आहे माहिती आहे तुम्हाला? का घालतात आपले साधू संत लोक आपल्या गळ्यामध्ये, का घालतात माळ? तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आपले साधू संत आपल्याला म्हणतात गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. कारण काय? मांसाहारी माणसाला आपला संप्रदाय माळ घालतो का? नाही. पण मांसाहार करणाऱ्या माणसानं
जर त्या गोष्टीचा त्याग केला तर संत म्हणतात, हे पहा, गळ्यात जर माळ घालायची असेल तर तुला मांसाहार सोडावा लागेल. आणि खरंच तू गळ्यात माळ घाल, मांसाहार सोड, मदिरापान सोड, चुकीची कर्म सोड, पवित्र जीवन जग, आजपासून देवाचा होऊन राहा. आतापर्यंत तू मित्राचा झाला, परिवाराचा झाला, गावाचा झाला, कुणाचा त्या ठिकाणी तू स्वीकार केलास, पण आतापासून या जगात राहून या जगाला ज्यांनी निर्माण केलं त्या देवाचा तू हो. म्हणून गळ्यामध्ये माळ, गळ्यात माळ असणं म्हणजे लायसन आहे. हे सगळे गिऱ्हाईक देवाचे आहे, हे सगळे कार्यकर्ते देवाचे आहेत. पण कोण कोण ज्यांच्या गळ्यात माळ आहे ते, ज्याच्याकडे लायसन आहे, ज्याच्याकडे पुरावा आहे, त्याला काही घाबरण्याचं कारणच नाही. आता माझं बोलणं लक्षात घ्या. संतांचं काम काय आहे तर संत आपल्या वाईट गुणांना आळा घालण्याचं काम करतात. संत माणसाला नाही मारत, माणसातली प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती संपवतात, दुष्प्रवृत्ती संपवतात. नारदजीनं वाल्हा नाही मारला, वाल्ह्यातले दुर्गुण संपवले आणि वाल्ह्यातला साधू जागा केला. वाल्ह्या, आता आजपासून तुम्ही वाल्मिकी ऋषी व्हाल. असं सुंदर शास्त्र तयार करा, एवढा सुंदर ग्रंथ तयार करा की बस ते चरित्र भगवान परमात्मानं जगावं, एवढं सुंदर चरित्र लिहा. मग ऋषी वाल्मिकीनं नारदजीच्या आशीर्वादानं सुंदर रामायण लिहिलं आणि तेच रामायण आज तुमच्या माझ्यासाठी जगण्याचं शास्त्र आणि सूत्र बनलं. आज प्रत्येकाला वाटतंय माझ्या लेकरानं रामासारखं असावं. किती सुंदर पात्र तयार केलं वाल्मिकी ऋषींनी. राम आदर्श मुलगा आहेत, आदर्श पती आहेत, आदर्श पुत्र आहेत, आदर्श पिता आहेत, आदर्श राजा आहेत, आदर्श मित्र आहेत आणि आदर्श शत्रू सुद्धा आहेत. रामासारखा माणूसच नाही. म्हणून लोक आजही चांगल्या माणसाला कुणाची उपमा देतात? रामासारखा माणूस आहे वा, रामासारखा. याचा अर्थ काय? राम सगळे चांगले गुण एकत्र त्यांच्या ठिकाणी होते. एवढं सुंदर पात्र वाल्मिकी ऋषींनी लिहिलं आणि आजही सारं जग ऋषी वाल्मिकींचे धन्यवाद व्यक्त करतंय. काय? कोळियाची कीर्ती वाढली गहन, कीर्ती वाढली गहन, हो कोळियाची वाढली गहन, कोळियाची कीर्ती 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 वाढली गहन. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी.
वाल्मिकी ऋषींनी अगोदर तुळशीदासजींचा जेव्हा जन्म झाला तर त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना जन्मल्याबरोबर 2 दात होती आणि जन्म झाला की त्यांनी राम शब्दाचा उच्चार केला होता. आपल्या घरात जेव्हा लेकरू जन्माला येतं तेव्हा ते राम म्हणतं का? नाही. काय करतं ते? जन्माला आलेलं लेकरू काय करतं? रडतं. हसतं का? नाही, हसत नाही. ते हसलं तर आपण घाबरून जाऊ, नेमकं काय. ते रडलं तर आपण हसतो. कबीरजींनी सुंदर वर्णन केलं बरं या प्रसंगाचं. जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो, पण जेव्हा आपण मरतो त्यावेळेला सगळेजण रडत असतात, त्यावेळेला आपण हसत हसत जायचं. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए, चदरिया हारे चदरिया ओरे चदरिया जीनी रे जीनी 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 चदरिया जीनी राम नाम रस भीनी चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे जीनी चदरिया जीनी रे गोस्वामी संत तुलसीदासजी जेव्हा जन्माला आले तेव्हा त्यांनी राम शब्दाचा उच्चार केला. जन्माला आल्यानंतर काही दिवसात आई मरण पावली. एका दासीनं त्यांचा सांभाळ केला. गोस्वामी संत तुलसीदासजी लहानाचे मोठे झाले खरे, त्यांना एका चांगल्या सद्गुरूंचं सानिध्य मिळालं. रामायणाची गोडी लागली. मधला थोडासा काळ थोडा कठीण गेला. लग्न झालं तर पत्नीचंच वेड लागलं. पुन्हा त्यातून सावरले आणि काशी या क्षेत्राला जाऊन त्यांनी रामचरितमानस या ग्रंथाची रचना केली. आणि त्यांनी लिहिलेलं रामायण जगप्रसिद्ध आहे. गोस्वामी संत तुलसीदासजी यांनी जे रामायण लिहिलं रामकथा, तर ती रामकथा ते रामायण उभ्या जगाचा उद्धार करेल याची साक्ष स्वतः भगवान श्री शंकरानं विश्वनाथानं सत्यम शिवम सुंदरम अशी सही करून दिली. पवित्र तुलसी रामायण, त्या तुलसी रामायणामध्ये आपण प्रवेश करणार आहोत. सगळ्यांनी कान देऊन ऐका. तुलसी रामायणाच्या आरंभी आपण गणपती बाप्पांची स्तुती करणार आहोत. गाई गणपती जगवंदन, गाई गणपती जगवंदन, गाई गणपती जगवंदन, गाई गणपती जगवंदन, शंकर सुवन भवानी नंदन, शंकर सुवन भवानी नंदन,
गणपती बाप्पांचं पहिलं वंदन, कुठला ग्रंथ घ्या, कुठली पूजा घ्या, कोणतंही धार्मिक अथवा व्यावहारिक कार्य घ्या, तर त्या कार्याच्या आरंभी गणपती बाप्पांची पूजा करावीच लागते. का? गणपती बाप्पा हे धरलेल्या कामाला सिद्धी देणारे आहेत, म्हणून त्यांना सिद्धी विनायक म्हणतात. गणपती बाप्पाला पहिला पूजेचा मान मिळाला, हा प्रश्न पडला असेल तुम्हाला, कसं काय मिळाला? माझं बोलणं आहे का माझ्या ताईंनो? गणपती बाप्पा दिसायला सुंदर आहेत का? नाही. भुंग्यासारखे डोळे, सोपासारखे गान, तुटलेला दात, वाकडी सोंड, सुटलेलं पोट, आखूड बोट, आबरे गबरे आहेत. मग दिसायला सुंदर नाही, त्याचं तोंड उठल्या उठल्या पहा वाटतं का? लोहगाव जे दिसायला अजिबात सुंदर नाही, उगीच बारीक डोळे आहेत, कान मोठे मोठे आहेत, नाक असं पसरलेलं आहे, अब्रगब्र शरीर आहे, उठल्याबरोबर त्या माणसाचं तोंड पहा वाटतं का? दात बाहेर आलेले नाही पहा वाटत. तरी पण गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान मिळाला. दिसायला अजिबात सुंदर नाहीत, पण कसं काय मान मिळाला? तर तो त्यांच्या आईचा आशीर्वाद आहे. कसला आशीर्वाद? माता पार्वतीनं गणपती तयार केला, पण कशाचा तयार केला होता? अंगावरच्या मळाचा गणपती बनवला होता, मुलाचा आकार दिला त्याला, मूळ गणपतीचं आवाहन केलं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. माता पार्वतीने अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला, त्याच्यात प्राण ओतले, मूल उठून उभं राहिलं. आई, मला एकानं प्रश्न विचारला बरं का माझ्या ताईंनो. छोटा मुलगा होता बारका, मुंबईमध्ये कथा होती माझी कोरोनाच्या अगोदर ठाण्यात, आणि त्या मुलानं विचारलं, म्हणे दीदी, अंगावरच्या मळापासून माता पार्वतीनं मुलगा बनवला? म्हटलं हो बरोबर आहे. एवढा मळ तयार व्हायला माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल? मी म्हटलं बाळा, किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला सांगता येणार नाही बरं, पण मळ कोणता होता ते सांगते. म्हणजे लहान लहान लेकरांना काय प्रश्न विचारतील सांगताच येत नाही. एका छोट्या लेकरानं मला प्रश्न काय करा, ते म्हटले दीदी एक साखरेचं पोतं होतं. म्हटलं बर. त्याच्यात 4 मुंग्या होत्या. म्हटलं बर. त्यातल्या 3च मुंग्या साखर खात होत्या. म्हटलं बर. एक मुंगी साखर खात नव्हती, सांगा कारण काय? म्हटलं आता असं कुठं होईल का? 3 खात आहे तर 1 खात नाही, ती पण खात असेल. नाही म्हणे, 3 खात होत्या, 1 मुंगी साखरच खात नव्हती, सांगा कारण काय? म्हटलं हे बघ बाळा, मला काय येत नाही एवढ्या अवघड प्रश्नाचं उत्तर. ते म्हटलं सोपं आहे. म्हटलं काय? तिला साखर झाली असेल, शुगर, डायबिटीज, तिला साखर झाली असेल म्हणून खात नसेल. लेकर काय प्रश्न विचारते, काय बोलतील तपासच नाही. एक कार्टन त्याच्या आजोबा रस्त्याने निघालेले होते, समोरून गुरुजी आले. आजोबा म्हटले, पप्या पटकन लप, तुझे गुरुजी आले, एवढं मारतील तुला. पप्या बोलला, आजोबा मी लपत नाही, तुम्हीच लपा. म्हणे कसं काय? का मी लपू? म्हणे गुरुजी तुम्हाला पाहून घाबरतील. का घाबरतील मला पाहून? शाळा तू बुडवली आणि गुरुजींनी मला घाबरायचं काय कारण? म्हणे बा आजोबा, मी शाळेमध्ये कारण सांगितलं, माझे आजोबा मेलेत म्हणून. तुम्हाला भूत भूत म्हणून घाबरतील, तुम्हीच लपा. लेकर विचित्र आहेत. एका गुरुजीने लेकराला प्रश्न केला, पप्या बोला गुरुजी, 15 फळांची नाव सांग. तो म्हटला आंबा, पुढे चिक्कू, तिसरा मोसंबी, अजून 12 फळांची नावं सांग. तो म्हटला 1 डझन केळी. 12 आणि 3 15. लेकरं कठीण आहेत. तसं ते छोटे लेकरं काय विचारतील सांगता येत नाही. तो मळ कोणता? तर माता पार्वती अंगाला उटणं लावायच्या स्नान करताना, तर त्या उटण्याला आकार दिला, त्यातून गणपती तयार केले. बाप्पाला सांगितलं, बाळा मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ देऊ नको. गणपती बाप्पा बोलले, आई मी अडवल सगळ्यांना, पण मला जर कुणी विचारलं
आम्हाला अडवणारा तू कोण? आई माझं नाव काय? आईनं सांगितलं बाळा तुझं पहिलं नाव सांगते मी, गणपती बाप्पांचं पहिलं नाव आहे का? माता पार्वती म्हणते बेटा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. गणपती बाप्पांचं पहिलं नाव काय? विनायक भगवान. बाप्पा दारात बसले तेवढ्यात पप्पा आले. बाप्पाचं आणि पप्पाचं भांडण लागलं. पप्पाने तर समजून घ्या बा लेकरू लहान आहे. पप्पा पण रागात आले आणि त्रिशूल फेकला, ताडकन बाप्पाचं मस्तक उडवलं. माता पार्वतीने सगळा प्रकार पाहिला, आकांत केला, रडल्या. माझं लेकरू जिवंत करून द्या असं बोलल्या. मग शिवजीनं हत्तीच्या पिलाचं मस्तक तोडून लेकराला बसवलं आणि त्या लेकराला विश्वातल्या पहिला पूजेचा मान दिला. अशा पद्धतीनं गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. गणपती बाप्पा मोरया. भगवान गणेशजीचं स्तवन आपण केलेलं आहे. आता आपण कथेला पुढे घेऊन जाणार आहोत. गोस्वामी संत तुलसीदासजी गणेश वंदनानंतर माता सरस्वतीला वंदन करतात, माई कौशल्येला वंदन करतात आणि रामकथेला आरंभ करतात. कुठलीही कथा असेल, कुठलाही सत्संग असेल तर तो सत्संग संतांच्या सहवासाशिवाय नाही. बिनु सत्संग न हरी कथा. संतांच्या संगतीमधून शास्त्र जन्माला येतं. तीर्थराज प्रयाग इथे साधू संतांचा मेळा भरला, कुंभमेळा. त्या तीर्थामध्ये अनेक साधू संत भारद्वाज ऋषीच्या आश्रमाकडे यायचे. याज्ञवल्क नावाचे ऋषी आले आणि याज्ञवल्क ऋषीचं भारद्वाज ऋषीनं स्वागत केलं. ऋषींचे नावं लक्षात ठेवा बरं का. भारद्वाज ऋषी हे गंगा यमुना सरस्वती, त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. त्या त्रिवेणी संगमावर जे कोणी लोक काशीला जाऊन आले असतील ना त्यांनी त्रिवेणी संगम सुद्धा पाहिला असेल. आपल्यातलं काशीला कोण कोण गेलाय? घ्या उंच हात. मी पण गेले म्हणून हात वर करते. एवढेच गेलेले आहेत ना? जे अजून गेले नाहीत ना काशीला त्यांनी काशी, अयोध्या, त्रिवेणी संगम, गया ही तीर्थ पाहून या. नाही तर जन्माला आलो ना असेच मेलो. तीर्थ नाही पाहिलं, काही नाही पाहिलं. फक्त नातवाला कमवून ठेवलं, पोराला कमावलं, सगळ्यांना कमावलं. स्वतःच्या उद्धारासाठी काय कमावलं तुम्ही मग? आपल्या आत्मिक समाधानासाठी? तर त्या त्रिवेणी संगमावरती भारद्वाज ऋषीचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये याज्ञवल्क नावाचे ऋषी आले. भारद्वाजजी आसनावरून खाली उतरले आणि आलेल्या ऋषीला आसनावर बसवलं. अति नम्रतेनं हात जोडले आणि भारद्वाज ऋषी म्हणतात, बाबा माझ्या मनात एक संशय आहे. म्हणे कसला संशय? कौशल्येचा राम आणि परब्रह्म राम दोघं एकच आहेत का वेगळे वेगळे आहेत? याज्ञवल्क ऋषी म्हणतात, भारद्वाजजी कौशल्येचा राम आणि परब्रह्म राम दोन्ही एकच आहेत का वेगळे आहेत हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी तुम्हाला रामकथा सांगावी लागेल. भारद्वाजजी म्हणतात, मग मला रामकथा सांगा आणि माझ्या संशयाचं निराकरण करा. याज्ञवल्क मुनी भारद्वाजजीला रामकथा सांगत आहेत. पण या रामकथेला सुरुवात कुठून करतायत? तर शिवकथेपासून. तुलसीदासजी शिवकथा ही रामकथेचं प्रवेशद्वार आहे म्हणून अगोदर शिवकथा सांगितली आहे. नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
शिवकथा ही रामकथेचं प्रवेशद्वार आहे. अगोदर याज्ञवल्क मुनी भारद्वाज ऋषीला शिवकथा सांगतात. एकदा शिव आणि सती दोघे जण अगस्ती महाराजांच्याकडे अनकाई किल्ल्यावर कथा ऐकण्यासाठी गेले. पण जाताना दोघं गेले, म्हणून धार्मिक कार्यक्रमामध्ये नेहमी पती पत्नी दोघांनी एकत्र असावं. पूजा पाठ करताना, यज्ञ करताना, कथा ऐकत असताना दोघांनी ऐकावं. का तर ऐकण्याचं पुण्य हे आपल्याला मिळतं. पुरुषानं जर सत्कर्म केलं तर तुमच्या पुण्याईमध्ये तुमच्या पत्नीचा वाटा आहे, पण पत्नीच्या पुण्याईत पतीचा वाटा लोहगाव तुमचा वाटा नाहीये. त्यांच्या पुण्याईमध्ये तुमचा वाटा नाही. हा, त्यांच्या पुण्याईनं तुम्ही सामर्थ्यवान, बलवान, प्रभावी बनाल, पण पुण्य नाही मिळणार. हा, प्रभावी बनणार तुम्ही, तुम्हाला एक वैभव प्राप्त होणार, पण खरा पुण्याईचा भाग तुम्हाला नाही मिळू शकत. यांनी पुण्य केलं यांचं यांना, तुम्ही केलं तुमच्यातलं अर्ध यांना. हा, यांच्याकडनं जर पाप घडलं तर त्या पापात मात्र तुम्ही वाटेकरी आहात, पण पुण्य येत नाही. मनानं काही सांगत नाही, शास्त्राचा पुरावा सांगते. राजा राष्ट्रकृतं पापम राज्ञ पापम पुरोहितम भर्ताच श्रीकृतं पापम शिष्य पापम गुरुस्तथा. राजा राष्ट्रकृतं पापम, राष्ट्रानं जर पाप केलं तर राजाला फेडावं लागतं. राजा व्हायचं एवढं सोपं नाही. खुर्चीवर बसायचं खूप चांगलं वाटतं आपल्याला, खुर्ची भेटली, पण लोकांच्या शिव्या शाप किती बसतात. जनतेचं पाप कुणाला? राजाचं घडलेलं पाप त्याच्या पुरोहिताला. राजा राष्ट्रकृतं पापम राज्ञ पापम पुरोहितम. राजाचं पाप पुरोहिताला. भरताच श्रीकृतं पापम, स्त्रीनं केलेलं पाप पतीला फेडावं लागतंय, आणि शिष्यानं केलेलं पाप गुरुकडे येतंय. शिष्य पापम गुरुस्तथा, हे शास्त्र आहे. तसं कथा ऐकताना दोघांनी ऐका. तुमचं यांना पुण्य मिळेल, पण यांचं तुम्हाला मिळू शकत नाही. शिवसती दोघे जण कथा ऐकायला गेले. भगवान भोलेनाथ आलेत. अगस्ती महाराजांना खूप आनंद झाला आणि स्वागत केलं, पाद्यपूजा केली, बसायला आसन दिलं. भोलेनाथ तल्लीन होऊन कथा ऐकतात, रामकथा. पण सती माता ऐकत नाहीत. सती मातेला थोडासा संशय आहे. कथा झाली आणि आकाशमार्गे शिवसती निघाले, पण जात असताना भगवान भोलेनाथ यांना रामाचं दर्शन झालं. कुठे? नेमका त्यावेळेला भगवंताचा चरित्र प्रसंग चाललेला होता. राम झाडाला मिठ्या मारत होते, सीते जानकी म्हणत होते. भोलेनाथानं पाहिलं, भोलेनाथाला आनंद झाला. रे, ज्याची कथा ऐकली तो देव माझ्या समोर दिसतोय मला. भोलेनाथाला आनंद झाला आणि भोलेनाथानं हात जोडले. सच्चिदानंद भगवान आपकी जय हो, जय हो, जय हो. सच्चिदानंद भगवान आपकी जय हो. माता सतीनं विचारलं, भोलेनाथ कुणाला नमस्कार करता, कुणाचा जय जयकार करता? सती, ज्या देवाची कथा आपण ऐकली तो माझा देव, मला दर्शन झालं त्या देवाचं, म्हणून मी जय जयकार केलं. कुठे तुमचा देव? मला पण दर्शन घ्यायचंय. तो पहा, बोट करून दाखवलं तर राम झाडाला मिठी मारत होते. जानकी, सीते. सती माता म्हटली, याची पत्नी कोण चोरून घेऊन गेलं याला माहित नाही, आणि आमचा भोळा बाबा म्हणतो हा माझा देव आहे. बरं आहे का? कधी कधी आपण माणसाची पारख करायला चुकतो. गुरुजींच्या अंगावरचा ड्रेस, पोशाख साधा आहे म्हणून गुरुजी साधे आहेत असा त्याचा अर्थ नाही. बरं, नामधारकाचा बाह्यवेश कधीच आपण पाहायचा नाही, त्यांचं अंतकरण पाहायचं असतं. ऊसाचा बाहेरचा रंग कधी पाहायचा नाही, ऊसाच्या आतली गोडी पाहायची. नदी कुठून वाहते ते पाहायचं नाही, तिच्या पाण्यातली गोडी पाहायची. संताला बाह्य रंगावरून पाहू नका, त्यांचा अंतरंग पहा. तसं देवाला सुद्धा बाह्य लीलेवरून नाही, त्याच्या सामर्थ्यावरून जाणार. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा
भुललासी वरलिया रंगा, नदी डोंगी परी जडनो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, साधूचं अंतकरण पाहावं तसं देव सुद्धा बाह्य लीलेवरून नाही. झाडाला मिठी मारतो हा काय देव आहे का? नाही. सामर्थ्य पहा. सती माता चुकली. सती माता म्हणते हा देव नाही, आमचाच बाबा भोळा आहे. कुणालाही देव म्हणत सुटला. पाहते जाऊन परीक्षा घेते देवच आहे का कोण आहे. सती माता सीतामाईचं रूप घेऊन आली आणि रामाची परीक्षा घेतली. राम म्हणतात आई भोलेनाथाला खोटं बोलून का बरं आलीस तू? दोचकलीस सती माता. म्हणे तुम्ही कसं ओळखलं? आई शंकर आणि मी वेगळे नाहीत, आम्ही दोघं एकच आहोत. आमची रूप वेगळी आहेत. शंकराचं काय चाललंय ते मला कळतंय, माझं काय चाललंय ते शंकराला कळतं. आई माझी परीक्षा घ्यायला उगीच आलीस तू. हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. पुढे काय होतं ते आपण उद्याच्या सत्रात पाहू. आज कथेचा पहिला दिवस आहे. आम्ही पण प्रवास करून थकलोय. मला पुढे कीर्तनाला पण जायचं आहे. त्याच्यामुळे आजची कथा इथेच थांबेल. उद्या महिला मंडळाला माझी विनंती आहे, उद्या बहुसंख्येनं या. 7 दिवस शेतातली जी कामं आहेत ना, खूप गडबडीची जर असली तर ती कथेच्या अगोदरच करून घ्यायची. कथा चालू झाले की तुम्ही मंडपात हजर व्हायचं. उद्या 12 वाजता कथा चालू होईल. 12 ते 4 या वेळेमध्ये कथा होईल. आणि लक्षात घ्या, हे 7 दिवसामध्ये थोडंसं आपले जे कामं असतात ना ते थोडे कमीच करायचे 7 दिवस. कारण वर्षभर कामच करता की नाही का? या 7 दिवसात जास्त कामं असतात. कधी कुठे काही काही गावामध्ये ना लोकांना एवढा कंटाळा असतो. मग महाराज लोक त्यांना म्हणतात की वर्षभर काहीच करत नाही, फक्त 7 दिवस काम करतात. एवढे वर्षभर काम करा पण 7 दिवस देवासाठी काढा. वर्षभर एवढे कष्ट करा, एवढे कष्ट करा की 7 दिवस सप्ताहाचे असे ताकदीनं व्हावेत की वर्षभराचं काम करण्यासाठी चार्जिंग व्हावी आपली. असं काम करावं वर्षभर आणि असा परमार्थ करावा 7 दिवस. म्हणून माझ्या सर्व ताईंना माझी विनंती आहे, जरी अतिशय महत्वाची जरी कामं असली तर 12च्या आत ती आटोपून घ्या. आणि 7 दिवस हा एवढा मोठा सोहळा तुमच्या सगळ्याच्या जीवनातल्या आनंदासाठी आहे. ही रामकथा रूपी गंगा वाहत वाहत तुमच्या गावात आली आहे. ही परत कधी येईल का नाही काही सांगता येत नाही. पण या गंगेमध्ये चांगलं श्रवण करून नाहून घ्या, पवित्र जीवन करून घ्या. पवित्र सत्संगामध्ये आपल्या मुखातून एकदा रामनाम निघू द्या, कोटी यज्ञाचं पुण्य मिळेल तुम्हाला. पण पवित्र भावनेनं मंडपामध्ये बसून तुम्ही रामनामाचं उच्चारण करा. जसं आमचं अतिशय उल्हासात स्वागत केलं ना, तसं तुमची उपस्थिती आम्हाला अजून अपेक्षित आहे. पुरुष मंडळ सुद्धा बहुसंख्येनं या. किमान 4 मित्र तरी आणा आपले 4, म्हणजे ते शेवटपर्यंत असले पाहिजेत. शेवटी सुद्धा शेवट किती लागतात जायला? 4च लागतात ना. हा, ते विश्वासाचे असावेत. प्रत्येकानं महिलांनी 4 मैत्रिणी घेऊन यायच्या, पुरुषांनी 4 मित्र घेऊन यायचे. मंडप गच्च भरला पाहिजे आपला. उद्या महिला मंडळानं पिवळ्या रंगाची साडी घालून यायची आहे. सर्व महिलांनी पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं. परवा हिरव्या रंगाचं वस्त्र घालायचं. तेरवा लाल रंगाचं वस्त्र घालायचं. मी रंग सांगत जाणार आहे तुम्हाला, तुम्ही तसे तसे रंग घालून या. आणि जर तुम्ही म्हणाल ताई आमच्याकडे साडीच नाही, टेन्शन घेऊ नका, जी आवडते ती घालून या. पण हे रंग का सांगते मी, ते प्रसंगानुसार. तुम्ही उल्हासी आहात म्हणून तुम्हाला सांगते. ज्या बाईच्या तोंडावर 12 वाजले तिला कशाला म्हणायला जाऊ मी तू पिवळ्या रंगाची साडी घालून ये. तुम्ही प्रसन्न आहेत ना म्हणून तुम्हाला सांगते. आणखी तुमची प्रसन्नता वाढावी. उद्या पिवळ्या रंगाचं वस्त्र घालून या, आरतीची तयारी करून घ्या. चला.